हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू श्रुतीज किचन चॅनल। आज आपण बघणार आहोत उपवासाची साबुदाणा खिचडी। चला तर मग बघूया इन्ग्रेडियंट्स। सर्वप्रथम मी इथे घेतलेला आहे हा रात्रभर भिजवलेला साबुदाणा घेतला आहे 1 वाटी इतका। त्यानंतर इथे मी घेतलेला आहे दाण्याचा कूट, हा आपल्या आवडीप्रमाणे आपण त्यात घालू शकतो। तसेच इथे मी 2-3 अशा मिरच्या घेतल्यात, अशा लांब लांब कापलेल्या आहेत, मध्ये अशा कापून घेतलेल्या आहेत। हे पण आपल्या आवडीनुसार तिखट वगैरे। त्यानंतर इथे छोटे छोटे असे बारीक काप केले आहेत बटाट्याचे, ते पाण्यात ठेवलेत कारण की काळवंटू नये म्हणून। त्यानंतर इथे आवडीनुसार मीठ आणि तूप, साजूक तूप इथे मी घेतलेलं आहे। चला तर मग बघूया पुढची प्रोसिजर। सर्वप्रथम इथे साबुदाणा कसा भिजवायचा ते मी तुम्हाला दाखवते। इथे मी 1 बाउल इतकं साबुदाणा घेतला आहे। आता त्यात आपण पाणी घालून त्याला एकदा धुवून घेऊया। त्याला छान प्रकारे तुम्ही वॉश करा, कारण की त्याचा जो स्टार्च आहे ते निघेपर्यंत त्याला थोडं वॉश करायचं। हे आता 1 वॉश झालेलं आहे। आता पाणी मी काढून घेते त्यातलं। आता आपण याला पुन्हा एकदा वॉश करून घेऊया। ह्याच्यातलं जे व्हाईट दिसतंय ते स्टार्च आहे, ते पूर्णपणे निघालं पाहिजे। तर हे मी छानपैकी धुतलेलं आहे। आता हे सुद्धा आपण त्यातलं पाणी काढून घेऊया। आता यानंतर ह्याच्यात आपण पाणी घालून साबुदाणा भिजवून घेऊया। तर इथे साबुदाणा भिजेल म्हणजे इतकं असं मी पाणी घालत आहे ह्याच्यामध्ये। आणि हे आता आपण हे बघा इतकं असं पाणी घातलं आहे। आता मी हे साईडला ठेवेल। हे जसं मी आता रात्री भिजवेल ते रात्रभर 5 ते 6 भिजलं पाहिजे। तर आधीच हा मी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। तर मी तुम्हाला पुढे कसं करायचं साबुदाणा खिचडी ते दाखवते। बघा किती छान सॉफ्ट असं झालेलं आहे। अशा प्रकारे तो भिजायला पाहिजे। चला तर मग आपण आता बनवूया साबुदाणा खिचडी। तर इथे सर्वप्रथम मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे पॅनमध्ये। ही 1 माणूस खाऊ शकेल इतकी मी बनवते आता। त्यानंतर इथे थोडं जिरं घालायचं। थोडं जिरं तडतडलं की त्यानंतर त्याच्यामध्ये आपण मिरच्या घालूया। मिरच्या अशा लांब चिरूनच घालायच्या। जर छोटी मुलं खाणार असतील तर त्यांना बरं पडतं। जर तुम्हाला बारीक चिरून आवडत असेल तर तशाही घालू शकता। त्यानंतर मी इथे हे घालत आहे बटाटे। हे सगळं स्लो गॅसवर तुम्हाला करायचं आहे, कारण की काही जी फोडणी घातली ती करपू नये म्हणून। आता बटाटे घालून छान परतून घ्यायचे आहेत। ते खमंग तुपावर छान परतले की त्याला चांगला स्वाद येतो। आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि ते थोडेसे शिजू द्यायचे। थोडे नरम झाले की मग आपण पुढची प्रोसिजर बघूया। हे छान असं स्टर करून घ्या। बटाटा शिजला आहे की नाही ते बघा। तर हा बटाटा थोडा अर्धा कच्चा पक्का असा शिजलेला आहे। आता आपण याच्यामध्ये साबुदाणा घालूया। साबुदाणा घातल्यावर साबुदाणा छान परतून घ्या तुपामध्ये। त्याला छान परतला की सगळीकडून तो छान असा सॉफ्ट असा होतो। आता हे परतून झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूया। मीठ तुमच्या आवडीप्रमाणे स्वादानुसार तुम्ही घालू शकता। तर मीठ घालून थोडं परतून घ्या। हे छान परतले की छान खमंग असं साबुदाणा बनतं। आता ह्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये दाण्याचा कूट घालू। तर हा मी 2 ते 3 चमचे असं दाण्याचा कूट इथे घातलेला आहे। आता आपण हे छान परतून घेऊया। ही रेसिपी तुम्ही तेल घालून सुद्धा बनवू शकता, तेलावर ती सुद्धा छानच लागते। तर ही मी उपवासाचं असं केले आहे। कोणी कोथिंबीरसुद्धा घालतात। जर तुमचं अशीच तुम्ही बनवून खाणार असाल तर वरतून कोथिंबीर टाकली तरी चालेल।
हे छान असं परतून घ्या. थोड्या वेळ झाकण लावून थोडी वाफेवर शिजू द्या. आणि इथे तुमची ही साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे. तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.